गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आईसाहेबांच्या आरतीने आजच्या व्लॉगची शुभ सुरुवात करूया. आजही सकाळ सकाळी मस्त धुवाधार पाऊस पडत होता. रात्रभर असंच पाऊस सुरू राहिला. नंतर जवळजवळ 9-10 वाजेनंतरच त्याने विश्रांती घेतली. चांगलाच पावसाचा स्पीड होता. आज पूर्ण पावसाळा दिवस होता आज दिवसभर. पण छान वाटत होतं. बाहेर एकदम थंडगार वातावरण तयार झालं होतं. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्त पावसाळी सकाळ झाली आहे. सकाळपासूनच एकदम ढगाळलेलं वातावरण आहे. पाऊस मध्येच पडतो आहे जातो आहे, पण ऊन अजिबात नाही आहे गेले 3 दिवस. आणि एकदम असं सुस्त वाटते दिवसभर, त्यामुळे कंटाळवाणं पण झालं आहे. आणि आज मस्त सकाळी नाश्त्याला उपमा केला होता आणि आता जेवायला मस्त मटकीची उसळ केली, फ्राय पण केली, रस्सा पण केली आहे. कारण यांना साधं खायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळी केली. गाजराचं सॅलड आहे, दाखवतेच तुम्हाला. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे. गुरुपौर्णिमेच्या दोन्ही व्लॉग्सला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सगळ्यांचे. आणि महाराजांबद्दल असा व्लॉग बनवताना मला पण खूप आनंद झाला. खरं त्यांच्याविषयी सांगण्यासारखं खूप काय काय आहे, पण एका व्लॉगमध्ये ते होऊ शकत नाही. एक दिवस मी स्पेशल आणखी एक व्लॉग बनवेल. आणि त्यांचे ते इतके दृष्टांत आले, इतके अनुभव आलेत आम्हाला, पण ते सांगता येत नाही. कारण म्हणतात ना, आपल्याजवळच ठेवावे असे अनुभव किंवा काही प्रचिती आल्यास. खूप खूप असंख्य अनुभव आहे. त्यामुळे महाराजांप्रती जितकं बोलू तितकं कमी आहे. पण आणखी त्यांच्याविषयी मला बरंच काही बोलायचं होतं. मी स्पेशल व्लॉग नक्की लवकरच बनवेल. आणि मला खूप छान वाटलं की सगळ्यांना ते दोन्ही व्लॉग आवडले. तुमचं असंच प्रेम राहू द्या आपल्या चॅनलवर. आणि आजचा व्लॉग पण छान असणार आहे, तर बघत जा. आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. छान नित्यनेमाची आमची पूजा सुरू होती. छान वेगवेगळे स्तोत्र लावून निधी आणि मी दोघी मिळून पूजा करतो. प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी असं छान स्तोत्र घरात मोठ्या आवाजात लावले की, आणि धूप आणि उदबत्तीचा सुगंध असं प्रसन्न वाटतं मग एकदम.
आज आहे गाजराची कोशिंबीर, इकडे मटकीची रस्सा भाजी केली आहे आईबाबांसाठी, छान वेगळी तिखट जरा, आणि मटकी फ्राय केली आहे. यांना जरा साधं खायचं आहे ना, मिरची न टाकता सिंपल मसाल्यावर. आणि फुलकी, वरण भात आपला आहेच नेहमीप्रमाणे. या तुम्ही पण सगळे जेवायला. पावसाळ्यात ना असं चटपटीत खायची खूप इच्छा होते, पण आपण सात्विक जेवणच करण्यावर मी भर ठेवते. सकाळच्याला भाजी पोळी सॅलड वरण भात आपलं नेहमीचं साधं जेवणच, आणि संध्याकाळी मग वाटलं तर वेगवेगळे पदार्थ करायचे. पण वाटतं असं खूप चमचमीत खावं, पण ते पचायला नंतर खूप जड जातं. त्यामुळे म्हटलं आपण साधं खाणारच सध्या भर देऊया. बाबांची पण तब्येत 2 दिवस बरी नव्हती, त्यामुळे सध्या एकदम साधं सिंपल जेवण बनवतो आहे. दुपारी जरा पावसाने विश्रांती घेतली. कोकिळेचा मधुर आवाज पहा किती छान वाटतो ऐकायला. दुपारनंतर आई आणि निधी जरा बाहेर पडल्या. निधीचं जरा काम होते ते, आणि बारीक सारीक कामं होती, त्यामुळे ते दोघी बाहेर पडल्या जरा. तुम्हालाही पावसाळी दुपारची एक चक्कर घडवून आणते. काचेच्या बिल्डिंग्स वेगवेगळ्या. आपण दोघी निघालो आता. पावसाने आता उसंत घेतली आहे म्हणून निघालो. हो ना, कॉलेजचं काही ना काही काम चालूच असतं माझं. ही पण वेगळीच बिल्डिंग आहे, व्हाईट आणि येलो कलरची. मगाशी आम्ही म्हशींचा घोटा पाहिला. आमचा तबेला आहे ना आमच्या इथे, सगळ्या म्हशी झोपल्या होत्या. म्हशींना ना पाण्यात खूप आवडतं ना. म्हशींना आवडतंच, बहुत्यांचा आवडता असतो, गाईंना मात्र नाही आवडत. हो, तुमच्या हिंगणघाटला पण होते ना. हो हो, आमच्याकडे होतं ना गाई वासरं सगळे बाहेर. त्यांना माळराना चारायला घेऊन जायचे, गोठण म्हणतात त्यांना. हो, म्हणजे प्रत्येक गावाचं आहे ना, गोठा तर असतोच प्रत्येक घरात, पण एक गोठण पण असतं जिथे सगळ्या गायी गावच्या येतात आणि तो गुराखी त्यांना घेऊन जातो माळरानावर. आणि संध्याकाळी बरोबर ऑन डॉट 5:30 बरोबर जशी शाळा वगैरे सुटते तशी त्यांची शाळा सुटायची. आणि वासरांना मात्र त्या गोठ्यातच घरी बांधून ठेवायचे आणि इथल्या इथे सोडायचे. मग एकदा सोडलं की मग झालं, मग ते इथे पळापळ मालकांच्या घरी जातात ते बरोबर. सोडलं की आपापल्या मालकांच्या घरी. आपलं ना नगरला महाराजांच्या इथे पण गायींचा गोठा आहे बरं का, तपोवनात. इतक्या सुंदर सुंदर गायी होत्या. पण मी लहान असल्यामुळे मी फक्त गाईच्या वासरालाच पॅम्पर केलं होतं. गायींना हात लावायची आमची हिंमत झाली नव्हती. काही काही गायी मार्ग असतात, काही मार्ग असतात, ते चांगले असतात. आणि आम्ही प्रत्येकीची नावं पण असतात वेगवेगळे. कपिला. हो, आता महाराजांच्या गायी होत्या ना, त्यांना पण म्हणजे असं कपिला म्हटलं की लगेच ती गाय यायची, कपिला गाय अशी. खूप छान होता तो गोठा पण अशा, आणि तब्येतीने पण सगळ्या छान छान होत्या. आणि गोंदवलेकर महाराजांचा पण मठ आहे ना, तिथे पण गायी इतक्या छान छान आहेत आणि त्यांना नावं पण सुंदर दिली आहे. चंद्रभागा, चंद्रकला, असं खूप सुंदर सुंदर नावं दिली आहे. ते एकदा जायचं आहे गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये. आता नगरच्या मठात तर आम्ही दर गुरुपौर्णिमेला जायचो. सध्या होत नाही, माझं कॉलेज असतं ना. मी तर कित्येक वर्ष गेली नाही, शाळेत असताना जायची. पण बघू आता, जर महाराजांचा बुलावा असेल तर नक्की जाऊ.
आमच्या ना जेजुरीला पण एक गोठा होता ना, तिथे एक काळ्या कलरची गाय होती. तर फक्त ती ना बाबांच्या आजीलाच हात लावू द्यायची, बाकी कोणालाच हात लावू द्यायची नाही, लगेच अशी शिंग पुरे करायची. आणि एकदा ना माझे काका झोपले होते गोठ्यात खेळता खेळता, तेव्हा ते लहान होते, शाळेत होते. तर त्या गाईने त्यांना अजिबात काही त्रास दिला नाही, ती तशीच उभी राहिली त्यांची झोप होईपर्यंत. आणि बाबांना पण ती म्हणजे असं वर चढू द्यायची किंवा दूध काढू द्यायची आजीला बाबांच्या. आणि गाय म्हणजे ना असं गाय व्यायली ना किंवा तिचं चीक पण छान होतं ना. हो हो, चिकाच्या पण त्या वड्या वगैरे करता येतात ना, आम्ही करत होतो भरपूर वेळा. खरवस म्हणतात त्याला. हां, पहिलं दूध असतं ते. त्याच्या वड्या करायच्या, छान होतात त्याच्या पण. कधी कधी मदत लागते, पण काही काही गाईंना मदत लागत नाही. करतात बरोबर. काय म्हणजे निसर्ग आहे. निसर्ग मग सगळ्यांना असतात ना भावना. लगेच करतात. एवढंसं वासरू लगेच ते उठून उभं राहायचा प्रयत्न करतं आणि उभं राहतं लगेच. हो, त्याला काहीच म्हणजे ट्रेनिंग द्यायची गरज नाही. हां, हो ना. माणसांची जी बाळं असतात ती तरी त्यांना चालायला थोडं एक महिने लागतात. वर्षभर, 1 वर्ष जातं जवळजवळ. हो, त्यांच्या हो, आणि उभे राहतात लगेच. सकाळी उठून आम्हाला दिसायचं छोटंसं वासरू झालेलं. सरप्राईज. छान वाटायचं. कधी कधी तर असं वाटतं की हे मुंबई सोडून सरळ एखाद्या गावी जावं, एखादा गोठा बांधावा आणि राहावं गावी. हे शहरातले धकाधकीचं जीवन ना नको वाटतं कधी कधी. पण काय करणार, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आता मुंबई पुणेमध्येच असतात. नाहीतर आम्ही आणि आईबाबांचं तर असंच म्हणजे आम्हाला सगळ्यांना गावाकडची जास्त आवड आहे. तिथली फ्रेश हवा, गाईंना सांभाळायचं, शेती करायची, मस्त वाटतं तिथे. तर आपण आता पार्ल्यात एंटर केलं. हा शॉट मला इतका आवडतो ना, इतकी सुंदर झाडी लावली आणि झाडं कापली नाही आहे त्यांनी, मेंटेन केली. पावसात फार सुंदर वाटतं. बिल्डिंगचं आर्किटेक्चर किती वेगळंच आहे. त्रिकोण त्रिकोण केले.
करायला असे 2 बोगदे केले. आज शुक्रवारची छान पूजा मांडली होती, तुम्ही पण त्याचं दर्शन घ्यावे. नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु आयेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबे माते की जय. पूजा मांडून झाल्यावर मी स्वयंपाकाला लागले. तिकडे लोणी कडवायला ठेवलं होतं, साधी सिंपल कोबीची भाजी केली आणि स्वयंपाक चालू असतानाच आपली आवडती गाणी ऐकणंही चालू होतं. माझं लाडका मैंने प्यार कियामधले गाणी सगळी लावली होती आज. खूप रिफ्रेश व्हायला होतं अशी छान आपली आवडती गाणी ऐकली की. आणि आईची मजा मजा चालू होती, तिला भजे खावे वाटत होते म्हणून आम्ही तिला चिडवत होतो पावसाळी हवेत भजे करू का म्हणून. तिला तेलकट खायचं नाही आहे ना आता, त्यामुळे आता खाण्यावर रेस्ट्रिक्शन आलेत. संध्याकाळी आम्ही मस्त साधी सिंपल खिचडी आणि मेथकूट भात पण बनवला साईड बाय साईड. तर मेथकूट आमचं रेडीमेड मागवलेलंच आहे, खूप घरगुती सुंदर चवीचं मेथकूट आहे. ते बनवायचं कसं ते आता तुम्हाला दाखवते. दही आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आधी आणि त्यात ते रेडीमेड मेथकूट टाकायचं, छान कालवून घ्यायचं आणि त्यामध्येच आता लाल तिखट आणि धणेजिरे पूड आईने टाकली आहे. साखर आणि मीठ पण ॲड करायचं आपल्याला आणि छान आपल्याला भाजी तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान कालवून घ्यायचं आहे. इतकं स्वादिष्ट तोंडाला चव येते खाल्लं की. बाबांची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून आम्ही मेथकूट केला आज. आणि त्याला वरतून आता मस्त तडका द्यायचा. तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि मोहरी आणि हिंगाची मस्त कडकडीत फोडणी द्यायची. कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता पण टाकू शकतो. एकदम स्वादिष्ट आहे हे मेथकूट. मस्त तडका आता मेथकूटावर घालून घ्यायचा आहे आणि छान कालवायचं की मेथकूट रेडी. निधीच्या बाबांना आज साधी सिंपल खिचडी खावी वाटत होती. एकदम साधी तुपावर करते ती, तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. कुठल्याही पेशंटला द्यायला अत्यंत सुंदर खिचडी आहे, अगदी कम्फर्ट फूड म्हणतो ना तसं. ते 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती आणि छान आता साजूक तुपाची आपल्याला फोडणी द्यायची. डाळ तांदूळ 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता इकडे आपण फोडणी करूया मस्त. एकदम साधी सिंपल करायची खिचडी. यात काही मसाले नाही, कांदा नाही, लसूण नाही, काही वापरायचं नाही आपल्याला. फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची छान. जिरे तडतडू द्यायचे आणि नंतर हिंग टाकायचं आपल्याला. नंतर हळद टाकली आणि थोडीशी धणेजिरे पूड टाकायची आणि साखर टाकली वरतून आणि अगदी चिमूटभर लाल तिखट टाकले नावाला अगदी आणि मीठ टाकून घ्यायचं चवीला. आता आपल्याला डाळ तांदूळ धुतलेत ना, त्याच्या 4 पट पाणी मी घेतलं आहे. एकदम आपल्याला मऊसूत अशी करायची ना, त्यामुळे पाणी मी त्याचं 4 पट घेतलं आहे. म्हणजे 1.5 वाटीला 3 वाटी पाणी घेतो ना, त्याच्या आणखी वरती मी घेतलं आहे. म्हणजे जवळजवळ मी 4-4.25 वाटी पाणी टाकलेलं आहे. आपल्या अंदाजानुसार टाकायचं, आपल्याला कितपत पातळ हवे तसे. आम्हाला एकदम मऊसूत लागते. वरतून पुन्हा एकदा साजूक तूप 1 चमचा टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 5 शिट्ट्या मी केल्या. एकदम मस्त मऊसूत शिजवून घ्यायची आपल्याला. कुठल्याही पेशंटसाठी एकदम आयडियल खिचडी आहे ही.
एकदम कम्फर्टेबल असते पोटासाठी. हे पाशी मौसूद छान शिजलेली आहे खिचडी आपल्याला. आता ही मी बाबांसाठी ताट तयार करत होते, त्यांची तब्येत बरी नाही ना, म्हणून त्यांच्यासाठी खास केली ही. हे बा खिचडी वाढली मस्त, त्याच्याबरोबर मेथकूट आणि थोडंसं लोणच्याचा खार दिला तोंडाला चव यायला छान. आणि वरतून पुन्हा थोडं तुपाची धार सोडायची छान मस्तपैकी. खूप सुंदर लागते ही खिचडी, तुम्ही करून पहा. नेहमीचे मसाला खिचडी तर आपण करतोच, अशी खिचडी पण एकदा नक्की करून बघा. पोटाला एकदम छान वाटतं, लाईट असते एकदम. तर अशा तऱ्हेने आजचा सगळा पूर्ण दिवस तुमच्याबरोबर शेअर केला आहे. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.